नमस्कार, मी सुनील मयेकर. दुबईच्या हॉटेलमध्ये बसून हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतो आहे. इंडियामधून दुबईमध्ये आल्यावर मला एक गोष्ट कळली की खूप डिसिप्लिन कंट्री आहे. त्यांची ड्रायव्हिंगची पद्धत, चालण्याची पद्धत आणि एक त्याची खासियत अशी आहे की ते वेगवेगळ्या कंट्रीमधून लोक आलेले आहेत. नायजेरियन आहेत, फिलिपिन्स आहेत, कॅनेडियन आहे, त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकावाले आहेत, त्याच्यानंतर इंडियातली लोक आहेत, पाकिस्तानचे लोक आहेत, बांगलादेशाची लोक आहेत. पण इथे तुम्हाला कधी कोणाच्या ह्याच्यावर टेन्शन किंवा असे आर्ग्युमेंट असं काही दिसणार नाही. इकडचा जो राजा आहे त्यांनी एवढं मस्त मेंटेन केलं या देशाला की मुद्दामून लोक मिडल ईस्टमध्ये यायला बघत नाही, UAEला बघत नाही. कारण त्याचं रिझन आहे की खूप शांत कंट्री आहे आणि आपल्या इथे एक सुलभ शौचालय बांधलं तरी त्या नेत्याचं नाव येतं की या नेत्याने सुलभ शौचालय बांधले. आणि पूर्ण प्रॉपगंडा आणि पोस्टर, तुम्हाला ह्या कंट्रीमध्ये एक पण पोस्टर किंवा बॅनर दिसणार नाही. म्हणजे ज्या राजाची कंट्री आहे त्यांनी एवढं सुंदर पूर्ण शहर बसवलेलं आहे, त्याचा कुठे नामोनिशाण पण त्यांनी स्वतःचा एक फोटो पण लावलेला नाही आहे. काही ठिकाणी डिजिटलमध्ये त्याचे फोटो दिसतात, पण रोडवर तुम्ही कुठलंही बघितलं तर कुठलाही बॅनर्स किंवा काय नाही आहे. तर खरोखर एकदा इथे येऊन व्हिजिट करावी. आपले मोठमोठे मंत्री लोक या देशामध्ये येतात, त्या देशात बघून ते काय जातात तेच कळत नाही. त्याच्यातलं 25% पण इम्प्लिमेंट केलं आपल्या देशामध्ये तर खूप काही सुधारणा होऊ शकते. खरोखर सुंदर कंट्री आहे. एकदा तरी व्हिजिट करा या कंट्रीला. कमीत कमीत कळेल की माणसांनी कसं राहावं, कसं वागावं. आणि इथे फक्त जेव्हा मी त्या ड्रायव्हरशी डिस्कशन केलं तो बोलला फक्त 25% इकडे लोकल लोक आहेत. म्हणजे जे अरब लोक आहेत ते 25% आहेत. म्हणजे 75% बाहेरचे लोक इकडून राहिलेले आहेत. तरी पण या देशामध्ये कोणाला असं वाटत नाही की आम्ही खतऱ्यामध्ये आहेत. म्हणजे इकडचे लोक किती समजदार आणि मिळून मिसळून वागणारे लोक आहेत. आणि लोकांनी ह्या देशामध्ये यावं म्हणून नवीन नवीन इन्फ्रास्ट्रक्चर ते लोक डेव्हलप करतात आहेत. आणि सगळीकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. पण तुम्ही बघाल ना, तुम्हाला एक पण धुळीचे कण इथे दिसणार नाही. हां, ते सँडस्टॉर्म येतो ती गोष्ट वेगळी आहे, पण सिमेंट बिमेंटचा धूळ तुम्हाला काही दिसणार नाही. मी जेवढे दिवस इथे राहिलो ना, मच्छर आहे इकडे एकदम साफसुथरं. आणि ज्या देशामध्ये पाण्याची टंचाई आहे तेव्हा तो देश सगळीकडे ग्रीनरी लावण्यामध्ये बसलेला आहे आणि खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी प्लांटेशन केलेलं आहे त्या लोकांनी. मी एक गार्डनमध्ये पण गेलेलो. त्या गार्डनचं नाव माझ्या आता लक्षात येत नाही आहे. पण त्या गार्डनमध्ये वेगवेगळ्या जातीची फुलं लावलेली आणि एवढं सुंदर ते गार्डन बनवलेलं. आणि म्हणजे एक रेगिस्तानमध्ये, म्हणजे एक वाळवंटामध्ये त्या लोकांनी जे सुंदर शहर उभं केलं आहे ते कमीत कमीत आपल्या नेत्यांनी बघावं. तर कमीत कमी त्यांना कळेल की आपण काय करू शकतो. धन्यवाद.